जय हिंद महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण असे जनरल नॉलेजवरील क्वेश्चन्स बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नुकतेच 12व्या दिव्य कला मेळा 2023चे उद्घाटन कोठे झाले आहे? तर आताच 12व्या दिव्य कला मेळा 2023चे उद्घाटन हे गुजरात राज्यामध्ये झालेले आहे। नुकतेच वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे? तर आत्ताच IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणजेच DGP यापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। सध्या चर्चेत असलेले हंबनटोटा बंदर कोणत्या देशामध्ये आहे? तर सध्या चर्चेत असलेले हंबनटोटा बंदर हे श्रीलंका या देशामध्ये आहे। 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पानगडिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। असे कोणते फळ आहे ज्याचे बीज फळाच्या बाहेर आहे? तर याचं आन्सर आहे स्ट्रॉबेरी। असे फळ आहे ज्या फळाचे बीज फळाच्या बाहेर आहे। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात जास्त महिला वैमानिक कोणत्या देशामध्ये आहेत? म्हणजेच सगळ्यात जास्त पायलट कोणत्या देशामध्ये आहेत? तर याचा आन्सर आहे महिला वैमानिकांच्या संख्येत भारत जगात आघाडीवर आहे। म्हणजेच पायलट म्हणून करिअर निवडण्यात आज भारतातील महिला इतर देशापेक्षा पुढे आहेत। तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर तिरंदाजी हा भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे। त्यानंतरचा प्रश्न, जगातील सर्वात जुने शहर कोणते आहे? तर जगामधील सर्वात जुने शहर हे दमास्कस हे जगातील 11,000 वर्ष जुने शहर म्हणून घोषित झालेले आहे। नारळाच्या पाण्यामुळे कोणता रोग कमी होतो? तर नारळाच्या पाण्यामुळे रक्तदाब कमी होत असतो। त्यानंतरचा प्रश्न, जगातील पहिला मानव कोणत्या देशामध्ये जन्माला आला होता? तर जगातील पहिला मानव हा आफ्रिका या देशामध्ये जन्माला आला होता। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात जुने शहर कोणते आहे? तर याचा आन्सर आहे शहरे आणि गावांमध्ये आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे वाराणसी हे आशियातील सर्वात जुने शहर मानले जाते। त्यातील लोकांच्या वास्तव्याचे पुरावे 3000 वर्षांहून अधिक जुने आहेत। यावरून आपल्याला असे म्हणता येते की वाराणसी हे शहर भारतातील सर्वात जुने शहर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणती जीवनसत्वे ही जलद्राव्य असतात? तर याचं आन्सर आहे ब आणि क ही 2 जीवनसत्वे ही जलद्राव्य असतात। मानवात गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर मानवामध्ये गुणसूत्रांच्या एकूण 23 जोड्या असतात। त्यानंतरचा प्रश्न, मुलीचा जन्म कोणत्या गुणसूत्रांमुळे होत असतो? तर याचा आन्सर आहे मुलीचा जन्म हा XX या गुणसूत्रांमुळे होत असतो। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव देण्यात आले होते। स्वराज्यामध्ये सचिवपदी कोण होते? तर स्वराज्यात सचिवपदी हे अण्णाजी दत्तो हे होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पाहत होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात
पत्रव्यवहार हा दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे पाहत होते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सुमंत कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सुमंत म्हणून रामचंद्र त्रिंबक डबीर हे काम करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात न्यायाधीशपदी निराजीरावजी हे न्यायाधीशपदी होते. स्वराज्यामध्ये धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये धार्मिक व्यवहाराचे जे काम असत ते मोरेश्वर पंडितराव हे बघत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचा एखादा मित्र जर स्पर्धा परीक्षा करत असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण याचा त्याला नक्कीच फायदा होईल. आणि तुमच्या काही शंका असतील त्या पण कमेंटमध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे ते पण नक्की सांगा.